मोडी लिपी मराठी इतिहासातली एक अशी स्मार्ट लिपी की जिच्यात फक्त शब्द नाही तर संपूर्ण राज्यकारभार लिहिला गेला. मोडी लिपीचा उगम हा अचानक झालेला नाही, ती गरजेतून जन्माला आली. देवगिरीच्या यादव काळात राज्यकारभारासाठी जलद लिहिता येईल अशी एक लिपी हवी होती. देवनागरी सुंदर होती पण प्रशासनासाठी थोडी संत. म्हणून अक्षरं जोडून वळणदार प्रवाही अशी लिपी म्हणजेच मोडी लिपी तयार करण्यात आली. लेखन करताना पेन कागदावरून उचलावंच लागू नये हा तिचा मुख्य उद्देश होता. यामुळेच महसूल नोंदी, करहिशोब, पत्रव्यवहार फार कमी वेळात लिहिला जायचा. पुढे मराठा काळात, विशेषतः शिवकाळात ही लिपी पूर्णपणे सिस्टीमच बनली. सरकारी कारकून, देशमुख, देशपांडे हे मोडी लिपीतच काम करत. पेशव्यांच्या काळात तर मोडी लिपीचा वापर शिखरावर पोहोचला. हजारो अधिकृत कागदपत्र याच लिपीत लिहिली गेली आणि आजही ती अभिलेखागारात जपली गेली आहेत. पण नंतर काळ बदलला. ब्रिटिश काळात छापील शिक्षण आलं, देवनागरीचा वापर वाढला आणि मोडी लिपी हळूहळू मागे पडू लागली. आजही ती आहे पण वाचणारे फारच थोडे आहेत. कदाचित म्हणूनच मोडी लिपीतला बराच इतिहास अजून उलगडायचा बाकी आहे. लिपी विसरली गेली पण कथा अजूनही संपलेली नाही.